आता पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही सोडलं आणि स्प्रे घेतले त्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की याला खरंच औषधामध्ये वापराबायोनिकचा काहीतरी पॉवर आहे, असं सोडल्यानंतर आणि स्प्रे झाल्यानंतर? स्प्रे 2 स्प्रे झाल्यावर नाही बरं का काय, पण तिसरा स्प्रे झाल्यानंतर केळीला जरा थोडा फरक पडला. कलर यायला, हा, कलर यायला, पाणी कलर वगैरे आला. response. परत ही काय म्हणतात, पोगा नीट चालला. पोगाचा व्यवस्थित चालला आणि ड्रिपने सोडल्यावर तर व्यवस्थितच झालं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं. आता विषय असा असतो, औषध मार्केट मधलं कुठलं असू द्या, ऑर्गॅनिक, दाणेदार, वॉटर सोलेबल कुठलंही, ज्यावेळेस आपण वॉटर सोलेबल असो किंवा आमच्यासारखं मार्केटमधलं ऑर्गॅनिक टॉनिक असो, जमिनीतनं सोडल्यानंतर 70 ते 80% औषध जास्त, म्हणजे ऑर्गॅनिक कुठलंही टॉनिक आहे किंवा ही ती जे ह्याला पिकाला लागू होतं 70 ते 80%. स्प्रे मधून 30 ते 20% रिझल्ट असतो. म्हणजे तुम्हाला ती जाणवलं ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस स्प्रेपासून पण आणखी जास्त रिझल्ट स्प्रेपासून ड्रिपने सोडलेला जास्त जमिनीतनं. हा. मग मला काय म्हणायचं, आता बघितलं तर 16 जानेवारी 2026 आणि आज तारीख किती आहे? 24 मार्च. 24 मार्च 2026. म्हणजे बारीक अभ्यास केल्यानंतर 16 जानेवारी, 16 फेब्रुवारीला 1 महिना, 16 मार्चला 2 महिने, तरी 28 तारखेचा फेब्रुवारी होता, तरी बी आपण महिनाच पकडला थोडक्यात. तर 2 महिने आता ह्या 16 मार्चला झाले आणि आज 24 तारीख आहे, 24 मार्च. म्हणजे 2 महिने आणि 8 दिवसात हा पोगा माझ्या खांद्याला लागतोय. बरोबर आहे. पण पहिलं लोकेशनला पहिलं झाड आपलं, पहिली रांग, दुसरी रांग, तिसऱ्या रांगेतलं तिसरं झाड, म्हणजे चुकलं असेल, पहिलं असेल, दुसरं असेल, समजा एका झाडाचं इकडे तिकडे होईल. पण बारीक बघितलं तर आता ही सावलीतली झाडे थोडीशी लहान आहेत, पण आज जर बघितलं तर झाडाचा पोगा एवढाच आहे, सगळा पार उंची डोक्याला गेलाय माझ्यात. बरोबर आहे ना? मग मला काय म्हणायचंय, तुम्ही जे युट्यूबवरती पाहून थोडक्यात आपल्या गजानन साळुंके सरांवरती विश्वास ठेवला करमाळ्याच्या, तर तुम्हाला विश्वासास पात्र वापराबायोनिक आहे, तुम्हाला काय वाटतंय? नाही, फरक आहे की. हा, फरक आहे. माझे नाव लालासाहेब नारायण तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर आपण जे आता ही लागण केलेली आहे, आपण ज्या खतामध्ये उभा आहे त्याच्यानंतर पूर्ण फिरून घ्या, मग प्लॉट आहे. ही किती वर्षी लागण आहे? ही 7 बाय 5. 7 बाय 5 वर्ष लागण आहे. टोटल झालं किती झाली? 3750. 7 बाय 5 वर्ष लागण आहे. समोर समोर 5 आणि 2 वळ्याच्या मध्ये अंतर 7. आणि लागण किती तारखेची? लागण आहे 5/12/2025. 5/12/2025. आज तारीख किती आहे? आज 16/1/2026. 16/1/2026. म्हणजे 1 महिना आणि 11 दिवस झालेले आहे, बरोबर. तर आपल्याला काय करायचंय, तिथलं पुढं तुमच्या या शेड्यूल मध्ये वापराबायोनिकचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला तारखेनुसार त्याचं कारण असा विषय, तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करत असताना खूप शेतकऱ्यांना मार्केटमध्ये फिरत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करत असताना फुटाळी होणार, खाली बरोबर ऊन असेल किंवा थंडी असेल त्याला बळी झाला, म्हणजे आपले आणि बळी खाणार. त्या टायमिंगला काय होतो विषय, सुरुवातीमध्ये कुठलाही शेतकरी आपला कष्ट करीत असताना कष्ट आणि खर्च चुकलेला नाही, खर्च कमी आहे. ज्यावेळेस प्लॉट अपेक्षित नजरेला दिसत नाही त्यावेळेस मन तो व्यक्त होतो. कुठलंही असू द्या, तुम्हाला 2 महिन्यात 1 महिन्यात तुम्हाला रिझल्ट काय असतो, आणि तुम्ही तुमच्या पिकाला वापराबायोनिक वापरल्यानंतर पिकाला ज्या अन्नद्रव्याची गरज आहे ती भेटल्यानंतर पीक दिसतं कसं, तुमच्या नजरेला दिसतं, आणि तुमच्या नजरेला दिसल्यावर मग तुम्ही ग बसत नाही, बरोबर. पुढचे कंटिन्यू करा. आणि आपल्याला त्याच पद्धतीने या कंपनीच्या मालकांना काम आवडतं की आधी शेतकऱ्याला रिझल्ट बघू द्या, त्याला त्याची 40 एकर शेती जरी असली, 40 एकर कुठल्या शेतकऱ्याची, तरी त्याला कमीत कमी 1 2 एकरालाच वापरू द्या. त्यांना ते वापरल्यानंतर रिझल्ट पाहिल्यानंतर ते ठरवतील पुढे काय करायचं. आज मार्केटमध्ये कसं चाललंय, जेव्हा बोलायची गरज नाही, 40 एकर होय साहेब 1 नंबर, मग साहेब तुम्हाला एवढं लागतं. त्याकडे उलटे कार्यक्रम, आधी रिझल्ट घ्या, विश्वास घ्या, तुमची नजर साक्ष देऊ द्या, पीक चांगले, रिझल्ट चांगला आहे, आणि मग तुम्ही ठरवा काय करायचं. तर तुमची आता ही जी आहे तिथं तुमची 3 एकर आहे आणि त्या साईडला 3 एकर आहे. तर आता तुम्ही त्या प्लॉट साठी वापरणार आहे आणि त्या प्लॉटला वापरणार नाही, आणि दोन्हीची लागण थोडा फरक आहे. एका 2 दिवस इकडे तिकडे असं, कारण लागण मोठी आहे. झाड किती टोटल आता?
हे 3 एकरात हा. 3750. 3750. आता आपल्याला येणार दिसतात त्याच्यात काय झालं पाहिजे असं तुम्हाला वैयक्तिक वाटतंय? बदल काय झाले पाहिजे? तुम्ही आमचं मार्गदर्शन वापरणार पण ह्या प्लॉट मध्ये मला नेमके काय बदल अपेक्षित की जेणेकरून बाबा साहेब शेती करायला सोपी वाटली पाहिजे, असं ह्याच्यात काय बदल झाले पाहिजे? तुम्ही मार्गदर्शन घेणार आहे पण मी आज काय विचारतोय की आज तुम्हाला काय वाटतंय हे बघायचंय आणि येणाऱ्या दिवसात आपल्याला ती वाटतंय ती सत्यात उतरलंय का ही बी पाहिजे. आपल्याला कसं आहे हा. फवारणी किंवा कसं केलेलं वाया नाही गेलं रोपावर चांगली पाहिजे हा. किंवा डोस घेतलेले रिझल्ट आहे का आपल्याला येतोय का? बरोबर. म्हणजे आपल्याला ती पाहायचंय की बाबा जे काय आपण कष्ट करतो ते कष्ट केलेलं तसं आपल्याला आपल्याला फळ मिळतंय का? दिसलं पाहिजे नजरेला. हा. आणि जर दिसलं तर आपण बाबा यशस्वी व्हायला आपल्याला कुणी अडू शकत नाही. म्हणजे आपल्याला प्रचिती पाहिजे, हा. प्रचिती आणि साक्षात्कार आपण येणाऱ्या दिवसात पुढच्या व्हिडिओ मध्ये जाऊ. आज फक्त आपलं हा. एक मनोगत दोघांचं चाललंय की बाबा प्रस्ताव नाही आज. हा की बाबा आज आपण व्हिडिओ का काढतोय. बरेच जणांचा एक शब्द असतो आपण लोकेशनला किती वेळा लाईन मध्ये 1 2 तिसऱ्या लाईन मध्ये दुसऱ्या झाडापाशी आपण उभा आहे. आपल्याला येणाऱ्या दिवसात लोकेशनला उभं राहायचं का की आपल्याला हे जे बदल होणार आहेत ते ह्या लोकेशनला जावायचे. आज मार्केटमध्ये काय चाललंय, किडी असो द्राक्ष असो डाळिंब असो कुठलेही असो जिथं चांगलं आहे तिथं तुम्ही आणि आम्ही उभं राहायचं आणि आपण आपल्याच माणसांना बरं कसा पडतोय रिझल्ट असं चाललंय. आपल्याला तसं नाही दावायचं, आपल्याला जसं आहे तसं दावायचं. भलं मी म्हणतो ही झाड बारीक असून आणि परत ही मोठं असेल किंवा ही बारीक असेल आणि ही मोठं असेल पण जागा हीच ठेवायची. आज मार्केटमध्ये काय चाललंय जिथं चांगलं आहे तिथं माणूस जाऊन उभा राहते. आपल्याला ती नाही दावायची, आपल्याला जी आहे ती सत्याला सत्यच दावायचे. मग सत्य कळतं कोणाला? फक्त कष्ट करायला. त्याच्या पुढे काय आता आपल्याला बोलायचं नाही. तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे त्याला एक का पण तडा जाणार नाही एवढाच तुम्हाला आज एक शब्द देतो आणि येणाऱ्या दिवसात पाहू तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला आपला प्लॉट काय दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. सर नमस्कार, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी लालासाहेब नारायण रणसिंग, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटला 16 जानेवारी 2026 ला आपण एक पूर्वावस्थेची शूटिंग काढली होती, फोटो काढले होते आणि ह्या प्लॉटला तुम्हाला 3000 झाडाला काहीतरी मला वाटतं किती हजार झाडाला 3000 झाडाला आपण 2 डोस दिले. 2 डोस बरोबर आहे का? तर तुम्ही मग ह्याच प्लॉटला वापरले का खालच्या पण वापरले का फक्त ह्यालाच वापरले? खालच्याला पण वापरले. म्हणजे ह्याला किती डोस गेले? ह्याला रोहरचे 6 डोस दिलेत. स्प्रे 6 झाले. हा. गुरुतरचे 6, ग्रोथरचे 6 आणि रोहर आणि स्प्रेचं ह्याच्यातनं दिले आपण. ड्रिपने रोहर सिलिकॉन हा. आणि गुरुतर हे ड्रिपने दिलेले. हा. बरं ह्याला दिल्यानंतर खालच्याला पण दिले का? खालच्याला नाही दिलं, ह्या प्लॉटला नाही दिलं, आणि त्याच्या खालच्या नाही दिलं, कशालाच नाही दिलं. ह्याला स्प्रे घेतलाय का? स्प्रे घेतलाय वरच्याला. ह्याला आणि ह्याला स्प्रे झाले, हा. फक्त जमिनीतले डोस ह्याला गेले. जमिनीतला एक याला डोस दिला आणि आता काल परवा ग्रोथरचं दिलंय 3 दिवसापूर्वी. हा, हा, हा. जमिनीत. म्हणजे रोहर नंतर गुरुतर दिलेले. हा. मग मला काय म्हणायचे, आता पहिल्यांदा ज्या वेळेस तुम्ही सोललं आणि स्प्रे घेतले त्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की याला खरंच औषधामध्ये वापराबावर काहीतरी पॉवर आहे? असं सोलल्यानंतर आणि स्प्रे झाल्यानंतर? स्प्रे 2 स्प्रे झाल्यावर नाही बरं का काय, पण तिसरा स्प्रे झाल्यानंतर केळीला जरा थोडा फरक पडला. कलर यायला, हा, कलर यायला, पाण्याचा कलर आला. response. परत ही काय म्हणतात पोगा नीट झाला. पोगा व्यवस्थित चालला आणि ड्रिपने सोडल्यावर तर व्यवस्थितच झालं. म्हणजे तुमच्या लक्षात आला. आता विषय असा असतो, औषध मार्केट मधलं कुठलं असू द्या, ऑर्गॅनिक, दाणेदार, वॉटर सोलेबल कुठलंही, ज्यावेळेस आपण वॉटर सोलेबल असो किंवा आमच्यासारखं मार्केटमधलं ऑर्गॅनिक टॉनिक असो, जमिनीतनं सोलल्यानंतर 70 ते 80% औषध जास्त म्हणजे ऑर्गॅनिक कुठलंही टॉनिक आहे किंवा ही ती जे ह्याला पिकाला लागू होतं. 70 ते 80%. स्प्रे मधून 30 ते 20% रिझल्ट असतो. म्हणजे तुम्हाला ती जाणवलं ज्यावेळेस सोललं त्यावेळेस स्प्रेपासून पण आणखी जास्त रिझल्ट स्प्रेपासून ड्रिपने सोडलेला जास्त जमिनीतनं. हा. मग मला काय म्हणायचं, आता बघितलं तर 16 जानेवारी 2026 आणि आज तारीख किती आहे? 24 मार्च. 24 मार्च 2026. म्हणजे बारीक अभ्यास केल्यानंतर 16 जानेवारी 16 फेब्रुवारीला 1 महिना, 16 मार्चला 2 महिने, तरी 28 तारखेचा फेब्रुवारी होता, तरी मी आपण महिनाच पकडला थोडक्यात. तर 2 महिने आता ह्या 16 मार्चला झाले आणि आज 24 तारीख आहे, 24 मार्च. म्हणजे 2 महिने आणि 8 दिवसात हा पोगा माझ्या खांद्याला लागतोय. बरोबर आहे. आपण पहिलं लोकेशनला पहिलं झाड आपलं पहिली रांग, दुसरी रांग, तिसऱ्या रांगेतलं तिसरं झाड, समजा चुकलं असेल, पहिलं असेल, दुसरं असेल, समजा एका झाडाचं इकडे तिकडे होईल. पण बारीक बघितलं तर आता ही सावलीतली झाडे थोडीशी लहान आहेत, पण आज जर बघितलं तर झाडाचा पोगा एवढाच आहे. सगळं पर उंची डोक्याला गेलाय माझ्यात. बरोबर आहे ना? मग मला काय म्हणायचंय, तुम्ही जे युट्यूब वरती पाहून थोडक्यात
आपल्या गजानन साळुंके सरांवरती विश्वास ठेवला करमाळ्याच्या, हम्म. तर तुम्हाला विश्वासास पात्र वापरा बायोरेनिक आहे, तुम्हाला काय वाटतंय? नाही, फरक आहे की, हा, फरक आहे. तुम्ही म्हणता ना काय, आमच्याकडे तुमसारखेच खूप अनुभवी शेतकरी आहेत. मला एक नवल काय वाटतं, हम्म. अशा टेम्परेचरला पण जेवढे वापरा बायोरेनिकचे प्लॉट हा. आहेत सगळे एकदम उचललेले आणि सुंदर आहेत. पोगा गुतत नाही, वय खाल्लं नाही, बरोबर, दोन पाल्याच्या मध्ये डिस्टन्स एकदम जबरदस्त आहे. काय म्हणायचं तुम्हाला? होय की. त्या तुम्ही प्लॉटला वापरलाय, ह्याला स्प्रे घेतलाय, खालच्या प्लॉटला वापरलेला नाही. हा. त्या प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉट मध्ये बदल दिसतोय का नाही? आहे की, है का नाही? आहे की. म्हणजे तो लहान राहिलाय हा. आणि दोन स्प्रे त्याला, फक्त ह्याला जास्त तेवढे झाले 6 हा, ह्याच्यावर, आणि खालच्याला 2 जास्त झाल्यात फक्त, परत मारलेच नाही त्याला. हा. पण नाही एकदम खालचा पलीकडचा जो आहे हा, त्याला नाही की मारले, त्याला पण त्याची उंची आता किती येईल? बारकी. अशी झाड आहेत, हा, बरोबर आहे का नाही? हा. म्हणजे 1-1.5 फुटांनी ती खाली, हम्म. म्हणजे रेल मध्ये जे काय बघायला पाहिजे ते तुम्हाला इथं दिसलेलं आहे. मग केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत, आता तुम्ही 2 डोस घेतले, 2 महिन्याचं मार्गदर्शन हा, घेतलं, हा. मग त्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरा बायोरेनिक ही आपल्या ज्या शेतकऱ्यांची टेम्परेचरनी थंडीमध्ये ज्या काय बागा अडकल्या होत्या आणि टेम्परेचरमध्ये आता सध्या पोगा गुततोय, 2 पाल्याच्या मध्ये पाहिजे असं अंतर पडत नाही, त्या शेतकऱ्यांसाठी सल्ला काय असेल तुमचा? हे जे वापरा जे आहे का, हे व्यवस्थित आहे, फक्त पोहा गुतत नाही, काय नाही. आता जी भेटलेला रिझल्ट आहे हा. ह्याच्यावरती तुम्ही समाधानी? समाधानी. ओके. तर तुम्ही जसं गल्लं तशी आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी रणसिंग साहेब माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण.